कृष्णाच्या गमती जमती. पिहूला घातला आता नवीन ड्रेस आणि तिचे आता 2 जुट्टे बांधायचे. इकडे एक आणि इकडे एक आहे ना पिवड्या. केस लय छोटे तिचे येणार. वाव झाली का तयार. 2 जुट्ट्यावाली पोरगी बघू इकडं. यू 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 पुढी नटली. चला तुझे रील्स काढो. पिऊ बांगड्या. पिऊला बांगड्या घालायच्या होत्या पण इथं कपाटामध्ये बांगड्या त्याची चावी गाडीत गाडी आहे शोरूमला. पिऊ झाली का रेडी. झाली ना. पिऊ पण रेडी झाली. मी पण रेडी झालो. कृष्णा कुठे गेला. कृष्णा ओके. कृष्णा पण रेडी झाला. आता आम्ही चाललो मस्त फोटोशूट करायला आणि ड्रेस काढायला. पण जाण्या अगोदर नाश्ता करूया. पिऊ नाश्ता करायचा ना आपल्याला. ओके. व्हिडिओच्या शेवटी पिहूचे सुंदर सुंदर फोटो काढलेले क्यूटसे बघायला विसरू नका. नक्की ब्लॉग पूर्ण बघा. काय नाश्त्याला केले पूजा. सांगदा ना. अरे ते बुटला का बाहेर सोड पोराला का सगळ्या घरात मिरवतोय. काय केले ना अंडे टाकल्यात का. बरं आवर ना तू पण जाऊ एक रील्स बनवून येऊ. फोटो नीट निघाला बॅकग्राऊंड व्यवस्थित भेटा. त्यामुळे आम्ही चाललो आता बाहेर पिहूला घेऊन फोटो काढायला. चला बाबू पडशीला दमाने बस. ओके थांब 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 थांब. ही बाई इथं ठेव. असा असा स्माइल स्माइल स्माइल. इकडे वर बघ वर बघ. राहो इथं उभा. माझा फोटो काढा. मोडच बिघाड. माझा एक फोटो काढा. सोडा 100 रुपये. 100 रुपये एवढं काय घेतलं. आधी लय घेतले तुम्ही. सोड द्यायचं खाल्लेलं सूट घ्यायचं. पिऊ तुझ्यासाठी ज्यूस बाबा. दर स्ट्रॉ स्ट्रॉ धरा. अगं अगं थांब दांडा वाकतोय. थांब 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 1 मिनिट. हां दर पे. अगं मूड आपलं याय नाही की ज्यूस याय ना बाहेर. थांब थांब सांडशील थांब थांब 1 मिनिट. आता आम्ही चाललो घरी शूटिंग. पिवळ्या कुठं चाललो. जाता जाता घेतलाय खाऊ. चला आता जाऊ घरी. पूजा जेवायला दिगत चल लवकर. काय करते येतो. तर चला मित्रांनो सकाळी जेवण केलं. सकाळी जेवण 2 वाजता. 2 कुठं 2:15 वाजून गेलं तर बाहेर गेलो ना. पूजा आजारी पडली ते तर तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. पण गोळ्या खाऊन काय राहिलं नाही. तिचं काय दुखायचं खूप आहे. आता मी तिला चालवलंय हॉस्पिटलला इंजेक्शन टोचवायला. चल ग. आणि इंजेक्शन टोचवायला चालले का पार्लरला चालले. एवढी का नटून ठटून चालली. हा पिवड्या अभ्यास झाला का बाबा तुझा. पिवडीचा अभ्यास कसा चाललाय. माझं बाबा अभ्यास करते. कृष्णा इथंच थांबा. हिच्या पैसे थांब. कर इंजेक्शन तिथं तुला. 8 दिवस दवाखान्यात होती. बाबा काय करतो मग आता. माझी कोण जायचं दवाखान्यात. ना ग तुम्ही सगळी यायचं घडीवर थांबायचं निघून यायचा. तुझ्याशिवाय कोण दवाखान्यात थांबत नाही. कोण थांबायचं. बरोबर मोबाईल असलं की. पण तुम्ही थांबला का.
पण जाण्याला महत्व थांबण्याला महत्व नसतं. जाण्याला महत्व नाही, थांबण्याला महत्व असतं. तू काय थांबली तिथं ते काय होतं चहा ते? येत होता, वरण भात चपात्या भाजी. तिथं खाऊन बघा की. इथच्या गावात म्हणून थांबली. म्हणजे आव चहा काय तिथं फुकट होता काय? एवढंसं कप 10 रुपयाला 2च गोठवायचं. वरती जाऊ दे पण दुसऱ्या खायसाठी थांब. काय होतं खायला? अंडी दवाखान्यात आणलेलं काय बी पुरीला काय तिने काय नाही नाही. खाल्लं की कितीच आव मजा. काय नाही, वरण भात आणि चपाती आणि भाजी. मला काय माहित नाही होता. 2 चपात्या निवडून दवाखान्याची माणूस मोठं मी राहतो ती खास खायसाठी तुम्ही. आता आजारी माणूस खातच नाही नाही, तुम्ही- तिथेच मजा होती. दुसरे वाटून तुम्ही आयला कसं आहे, जिथं मोबाईल असेल ना तिथं कुठे करमत, मग तिला कुठे सोडा आहे ना. जरा आता वरला आठवडं गावावर चालली. का आता कुठं नाही आलं. आणि आता कधी येणार? मंगळवारी घरी बसतो, सोमवारी घरी बसतो. 9 दिवस तिकडच का 10 दिवस? 10 दिवस. अयो आता बघ पूजेचं कसं तोंड वाकड झालं, 10-12 दिवस तर कोण लगेच. परवा दिवशी चाललो आम्ही. ही दोघं पण मागं लागल्यात बा, पिवडे पण मागं लागले आणि कृष्ण पण मागं लागलाय. म्हणलं दवाखान्यातच जायला नको. हे बघा घरासमोर दवाखाना झाला, इथं क्लिनिक आणि काय इथं मेडिकल. चला यायचं पिवड्या तुला काय पडतं मग ते डॉक्टरच ते काय भाजीवाला आहे. फरक पडलं, फरक ते उघड त्याने क्लिनिक टाकलंय का होय. असू दे की नवीन नवीन म्हणजे काय असं ते पिवडी लागली रडायला. आपा आई जावा सगळीच मागं लावणार, सगळ्याला किती इंजेक्शन द्या सगळ्याला. काय घेतलं मॅगी आणलं दवाखान्यात पूजाला आणि आज आहे संडे त्याच्यामुळं थोडस मासे आल्यात. आज माशाचा बेत आहे. तर चला आता कोळंबी आली माझ्या आवडीची. बऱ्याच दिवसातून तब्बल 2 महिन्यात खात असेल मीच करतो हाताने आणि मीच खातो कोळंबी मॅगी. मी झालोय आहे आणि तुझी आई झाली बाप. नचले नचले मेरे यार तू नचले. बायको आजारी असल्या असं करून खावं लागतंय हाताने. मी मासा मीच करून खाते. लाल लाल मिरची कंपनी ह्याला आहे का? लाल मिरची लाल मिरची लाल मिरची आता मागचं मलाच करायचं, मलाच करायचं. मग पप्पाला करायचं थोडस, तुला करायचं काम. माझं मीच तळली कोळंबी. 4 पीस काढलेत, बाकीचे एवढे आहेत. पूजा तिकडे ना मला करातलंच. माझं बाबू झाडून घेत. बाई केलास का कॅमेरा चालू? काय मला कामच करून घेत नाही. मी जाते आता, चांगली झाडून काढत होते. तिकडं मम्मी पप्पाला सांग बरं का. ट्रेन आमची चालली. तुझ्या डोक्यातच खुर्ची टाकेल. बंद कर की कॅमेरा. मी आज आंघोळ केली नाही बाबा. आमची ट्रेनची गेली बघा. पिवड्या इकडे तुला सांगतो. मगाशी मी गाडीवरून येतो. दरवाजा लाव. दादा ऐकल दरवाजा लाव. मी तुला सांगतो काय झालं. लाव. मगाशी काय झालं, मी रस्त्यावर जात होतो, मला साप दिसला. सापाच्या पाठीवर कोण बसलं होतं? मोठ्याने बोल. सापाच्या पाठीवर कोण होतं? माकड ना. हा, सापाच्या पाठीवर माकड बसलं होतं. माझी गाडी अडवली माकडाने आणि माकड काय म्हणलं माहिती का? ए पांडू थांब. माकडाने काय विचारलं मला? काय विचारलं सांग लवकर. माकडाने काय विचारलं? पिवड्या माकडाने काय विचारलं मला? मोठ्याने बोल. असं मोठ्याने बोल. माकडाने काय विचारलं मला? हा, माकडाने विचारलं मला पिहू कुठे आहे. मग मी सांगितलं माकडाला, पिहू मोबाईल बघतीया. आणू का माकडाला? मोबाईल बघशील का? जेवायचं माझ्या सगळं. हां बरं. मग सापाच्या पाठीवर कोण होतं? हां, चला आता जेवायला. रात्रीच्या 11, 11:15 वाजल्यात. हे बघा कसं वातावरण आहे. पाऊस पडतोय, रपा दपा पाऊस. तर चला घरी जाऊया. इथं स्वप्नीलकडे गेलो होतो तर पाऊस काय थांबा नाही. शेवटी भिजत जावं लागलंय मला. पाऊस थोडाच पडत होता पण लय पडलाय पाऊस.
सगळं पाणी पाणी साचले बघा. सगळ्या रोडला पण साचलं होतं आणि घरापाशी पण साचले. तर चला आता आपण घर लावू आणि झोपण्याचा प्रयत्न करू. कृष्ण आलाय मला घ्यायला. हे काय मग अशीच ह्यानी दुधाची बाटली प्यायला खायला खाल्लं आणि अजून आईस्क्रीम पाहिजे एवढ्या रातचं. कशाला तुला गारट्या गुरट्या पावसा पाण्याचं आईस्क्रीम मागते. सर चल 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 कृष्णा नाही माझ्या ना फोनवर फोन त्याचे 25 फोन झाले मला. हां पप्पा कधी येणार आहे कधी येणार आहे. चला झोपा आता. चलो अभी सो जाने का चावी इकडे ठेवतो. पिवडे का पिवडे कुठे आहे कृष्णा कुठे कृष्णा हा तर कुठे गेला रे. बर 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 गुड नाईट. चला झोपतो आता. नटखट स्वारी कृष्णा भारी उगाच कारे करतो खोडी. नटखट स्वारी कृष्णा भारी उगाच कारे करतो खोडी. झिंगून जाती सारे त्याच्या अवती भोवती. पाहून कृष्णाच्या गमती जमती कृष्णाच्या गमती जमती कृष्णाच्या गमती जमती.